नमस्कार मित्रमैत्रिणी, अगदी मजेत ना नेहमीप्रमाणे. तर आज आहे होळी आणि आज होळी पण आहे आणि माझा जन्मदिवस पण आहे. म्हणजे ज्या दिवशी माझा जन्म झाला त्या दिवशी होळी होती आणि तारखेप्रमाणे वेगळा आहे. तर आता संध्याकाळचे वाजले 6:45 अमेरिकेमध्ये आणि मस्त मी परत डोक्यावरनं आंघोळ केलेली आहे, कारण आपल्याला छानपैकी पुरणपोळीचा नैवेद्य बनवायचा आहे आणि होळीची सुद्धा पूजा करायची आहे. अगदी पंडित जसे करतात ना तशी आपण पूजा करणार आहोत. आणि हातात धरलेला आहे मी फोन, तुम्हाला लक्षात आलं असेल, कारण मी माझा तो ट्रायपॉड आहे त्याला लावलेला मोबाईल, तर तो हालत होतो. धीरजने मला सांगितलं की मी तुला फिट करून देतो. मी तो लावला तर कॅमेरा आणि ते कॅमेरा म्हणजे मोबाईल आणि ते खालीच पडलं. दाखवते मी, असं काही दाखवत नाही ना तुम्हाला, चांगलं दाखवायचं असतं म्हणून. तर हे बघा, इथे खाली पडलंय, दिसलं का? असं झालं म्हणजे याच्यात अटकवलेलं, हे बघा, आणि वरचं तुटलं. याच्यात कॅमेरा होता, मग याच्यात माझा मोबाईल होता असा अटकवलेला आणि तो खाली पडला. याचं हे पाठीमागचं पण अर्ध तुटलं. तर होळीच्या निमित्त, हे बघा, होळीच्या निमित्ताने हे असं झालेलं आहे. तर या ठिकाणी मी 2 वाटी पुरणासाठी डाळ घेतलेली आहे. आपण आता ही शिजत ठेवूया. या ठिकाणी ही डाळ आपण आता शिजत घालणार आहोत. यात थोडं मी तेल घातलेलं आहे. या ठिकाणी आपण पुरणपोळीसाठी डाळ लावलेली आहे हरभऱ्याची 2 वाटी, आणि याला आपण आता 5 शिट्ट्या करून घेणार आहोत. आणि आपण आता पीठ भिजवून घेऊया. तर यात मी हळद घातली आणि मीठ आणि थोडं तेल घालूया. ओके, आणि आपण आता हे पीठ भिजवून घेऊया पुरणपोळीसाठी. आणि तुम्हाला पुरणपोळीची पूर्ण रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या मराठी रेसिपी चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि त्या मराठी रेसिपी चॅनलचं नाव आहे अमृत खजाना मराठी. या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघू शकता. आणि अगदी एवढं मोठं जरी पुरणाचा गोळा घातला ना तरी तुमची पोळी फाटणार नाही आणि छान मऊ होणार. आणि कसं भिजवायचं पीठ त्याचाही व्हिडिओ त्यात आहे. तर यात मी आता डायरेक्ट भिजवून तुम्हाला दाखवणार आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे ना, आपल्याला होळीची पण पूजा करायची आहे. हे बघा, हे असं ताणलं गेलं पाहिजे. हां, हे बघा, दिसतंय का? आपलं पोळींचं पीठ असतं ना रेग्युलर पोळींचं, त्याच्यापेक्षा थोडं पातळ भिजवायचं. ठीक आहे, हे बघा. तर आपलं हे आता भिजवून झालेलं आहे पीठ छानपैकी. आपण आता ठेवूया. हे बघा, असं मऊ मऊ. थोडं तेल टाकायचं अजून. हे बघा, असं छान मऊ असं भिजवायचं आहे. दिसलं? हे आपण आता झाकून ठेवूया. हे बघा, आपण आता भात लावूया. बासमती राईस, या ठिकाणी बासमती राईस आपण लावत आहोत. चला आपण आता भजींचं पीठ भिजवूया. आणि हे आपण आता भिजवून घेऊया. हे बघा, आपलं हे भिजवून तयार झालेलं आहे भजी.
भजींचं पीठ. हे बघा, या ठिकाणी आपलं भजींचं पीठ भिजवून झालेलं आहे. आपण आता दूध घालूया. ते हलवत राहायचं असतं बरं का, नाही तर खाली चिकटण्याची शक्यता असते. मला दिसत नसेल खरं. चल हे धुवून टाकाय. अगस्ती चल रांगोळी काढ म्हटलं नाही. सोनू गोल चक्र तरी काढ रे. तिथे मी रांगोळी काढून घेते. रांगोळीचं गोल चक्र तरी काढ. त्या तिथे मध्ये जागा आहे ना, तिथे काढ. तिथे सेंटरला ते आपल्याला पूर्वेकडे तोंड करून बसता येतं. तिथे टेबलच्या पलीकडे सगळ्यांना बसते ना, असं नाही पाहिजे ना. आणि नाही बसताय ना. बघते थांब. चला होळीची तयारी करायला सांगितली बाहेर बॅकयार्डमध्ये. थांब मी आले. थांब बघते. या हॅलो. कुठे मांडायची होळी त्याचं डिस्कशन चाललंय. तर आता या अगस्ती तू हॅलो, मी बघते. चला हॅलो. बंद करते, तुम्हाला नाही यायचे व्हिडिओ. तर या ठिकाणी आपली खीर पण झालेली आहे, रसई झालेली आहे, भात पण झालेला आहे. पुरणपोळी करूया. हे बघा, काय मस्त वास सुटलाय. वाव, चारोळी वगैरे सगळं. आपली हे रसई बनवून तयार झालेली आहे. पुरणपोळी करूया. हे बघा, हे आपण पुरण आहे ना, हे बारीक छान वाटून घेतलं. हे बघा, अगदी सुंदर. पिठाचा गोळा छोटा आणि पुरण आणि आपण मोदक असतं ना तसं करायचं. प्लेट ठेवली तिथे कर ना बघा. हे बघा, पुरणपोळी आपली बनवून तयार आहे. त्या ठिकाणी आपली पुरणपोळी बनवून तयार आहे. त्या ठिकाणी आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे आणि चॉकलेटी कलरची दिसते, हो की नाही. कारण आपलं हे पुरण चॉकलेटी कलरचं आहे, डार्क. पुरणपोळी दाखवते. ही बघा किती छान फुलली आपली पुरणपोळी दिसली. पुरणपोळी किती सुंदर फुलली आहे. आता याच्यावरती तूप घालूया. तूप 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 घालायचं भरपूर. चला आपण होळीची तयारी करत आहोत. रांगोळी काढली आहे. कलर भरूया आपण आता. दिसतंय का अंधारात तुम्हाला? आता बरोबर आहे. दिसतंय आता. चला पूर्ण झाले की मग दाखवते. पण हे काय दाखवायची. केस मागं कर. चला हे बघा, या ठिकाणी रांगोळी काढून झालेली आहे
रांगोळी पण संपलेली आहे. तर एवढं मोठं चक्र काढलं ना, त्याच्यात रांगोळी भरायला भरपूर रांगोळी लागलेली आहे. तर संपलं आता. आणि कोणते कलर भरलेत? हा, राणी कलर भरलाय. या ठिकाणी फ्लोरोसंट कलर भरलाय. फ्लोरोसंट म्हणजे कोणता? पोपटी कलर भरलेला आहे. आणि डार्क निळा या ठिकाणी भरलेला आहे. ओके, तर कशी वाटली? मुलाने डिझाईन काढली आणि मी रांगोळी भरली. त्याला म्हटलं, अरे मी स्वयंपाक करते, तू निदान रांगोळी काढ, मला नाही येत. म्हटलं ठीक आहे, पण मी रांगोळी काढायला आली तेव्हा त्याने ऑलरेडी काढून ठेवलेली होती ही अशी. पण त्याने ट्राय केला, हेच खूप. हो की नाही? तर मी आता हे कलर भरलेत आणि त्याच्यावरती परत मग मी हे आता बॉर्डर केलेली आहे या ठिकाणी. तर चला आता आपण होळीचं हे मांडूया, तयारी करूया आणि पूजा करूया. या ठिकाणी आपली ही रांगोळी तयार झालेली आहे. होळीची तयारी पण झालेली आहे. हे आमच्याच झाडाचे आहेत, जे लाकडं आम्ही घेतलेत ते. आणि इथे नारळाची शेंडी, कारण नारळाचं केशर सुद्धा घेतलंय. आणि वरती तांदूळ पाहिलेत का वरती? तर मी तुम्हाला सांगितलं ना, माझा आज वाढदिवस आहे. म्हणजे तारखेनुसार नाही, पण ज्या दिवशी मी जन्मले त्या दिवशी होळी होती, पौर्णिमा होती. मग मी दिसते की नाही सुंदर चंद्रासारखी? हो ना? चला, आपल्याला आता साडी सुद्धा नेसायची आहे, तयार व्हायचंय. आपण आता तयार होऊया. तर हे बघा, आपला स्वयंपाक झालेला आहे आणि होळीच्या तिथे रांगोळी वगैरे पण काढून झालेली आहे. या ठिकाणी पूजेची तयारी. तर हे बघा, या ठिकाणी पूजेची तयारी सुद्धा झालेली आहे, होळीच्या पूजेची. ठीक आहे, कापूर आहे, फ्लावर्स आहे, हळदकुंड आहे, अजून गुळ आहे, सुपारी, आणि इथे हा धागा आहे, मूग आहेत, तांदूळ आहे, आणि हे गुलाल आहे, अगरबत्ती, नारळ आणि पाणी. आणि हे बघा, हे पाणी चमकतंय की नाही? छान छान. हे सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कसं क्लीन करायचं ते. या व्हिडिओमध्ये नाही, मागच्या. तयारी झालेली आहे. आपण आता साडी नेसणार आहोत. त्याच्या आधी परत एक झलक दाखवते, पूजेचं सामान दाखवते त्याआधी. हे बघा, दिसलं तुम्हाला? या ठिकाणी ही पूजेची तयारी झालेली आहे. तर हे बघा, या ठिकाणी मी साडी नेसून तयार झालेली आहे, अगदी 1 मिनिटात. तर मंगळसूत्र घातले, नेकलेस घातले आणि बस साडी नेसली. कशी वाटली तुम्हाला ही साडी? तर आता आडव्या याच्यात दिसणार नाही, तो उभा करते मी कॅमेरा. तर हे बघा, या ठिकाणी मी साडी नेसून तयार झालेली आहे 1 मिनिटात. मंगळसूत्र आणि नेकलेस घातलाय आणि नथ घातली आणि ही अशी साडी आहे. त्याचं हे ब्लाऊज असं आहे. आता मी भारतात गेले होते ना, तेव्हा मी शिवून आणले आणि ही भारतातच मला गिफ्ट मिळालेली साडी आहे. कशी वाटली तुम्हाला? आवडली? कशी दिसते मी ह्या साडीमध्ये? सुंदर. चला, आपण आता होळीची पूजा करूया. या ठिकाणी हे ताट तयार केलेलं आहे नैवेद्याचं. हे आपल्या घरातल्या देवांसाठी केलेलं आहे. पुरणपोळी आहे, भात आहे, रसई, येळवणीची आमटी म्हणतात ना काही जण, आणि ही खीर, कुरडई आणि भजी. आणि या ठिकाणी हे दुसरं ताट केलेलं आहे, हे होळीसाठी केलेलं आहे. तर आपण आता चला होळीला आधी नैवेद्य दाखवूया. बोलत नाहीच आहे, माहिती टाकलेली. अजून इकडे घे, त्याला बाळाला पण बसते. चला, आपण आता होळीची पूजा करूया.
आणि ते काय ते लाकडं लाव भरपूर आपल्याला नारळ पण त्याच्या आजूबाजूला लाव बाजूला आणि बारीक बारीक उडून जाते रे बघ. आण किती बारीक आणि काटक्या ते कागद पण आण कागद पण आण. काटक्या काटक्या ते सगळंच आण आणि थोडं थोडं तूप लावून येत नाही सर आण दे. कुठे गेली ती? उत्पन्ना धीरज मनीषा अगस्ती इह जन्मानि जन्मांतरे वा सर्व पापक्षय पूर्वक दीर्घायु विपुल धनधान्यम शत्रुपराजयत मम दैहिक दैविक भौतिक त्रिविध ताप निवृत्त्यर्थ सद्भिष्ट सिद्धयते प्रह्लाद नृसिंह होली इत्यादि पूजनम करिष्यामि. ओम गण गणपते नमः. आवाहनार्थे पंचोपचार गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. ओम अंबिकाय नमः. पंचोपचार गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. ओम नृसिंहाय नमः. आह्वानार्थे पंचोपचारे गंधाक्षर पुष्पाणि समर्पयामि. ओम प्रह्लादाय नमः. आह्वानार्थे पंचोपचारे गंधाक्षता पुष्पाणि समर्पयामि. बाबू घाल रे त्याच्यात. पुन्हा अर्पण करायचं आहे. त्याच्यात तो उभा राहा. हा मंत्र म्हणून मग अर्पण करू. ये अगस्त हात जोड. भयसंत्रस्तेः कृता त्वं होलीबालिशैः अतस्त्वां पूजयिष्यामि भूते भूतिप्रदा भवः. आता नारळ हळकून पूर्ण आग लागत आता सूत नाही रे सुबह बोलायचं कशाला परमेश्वर पूजा करतो रूप चांदू मामा आहे ना मामा पौर्णिमा आहे ना आज म्हणून चांदू मामा पूर्ण आता होळीला 5 प्रदक्षिणे घालायच्या आणि मग नैवेद्य अर्पण करायचं. बाबू तू ना हे वाह ना कधी कोणती वाहणी असते तू आणि फुल व्हा बाबू पूजा कर. नमस्कार केला एक थांब पाणी घ्या ना तुम्ही पण माझं झाले की करत चला पप्पा आणि मी करते नाही तर एकत्र पप्पाच्या चला जळली हलवलं पण ते आता उठलं. हलवत होता
नैवेद्य घालायला पाहिजे ना. हो ना, आता घालायचं. अरे भरपूर आता ना करून ठेवतं. आता घालू आरती नंतर करूया ना. मग लगेच म्हणायचं होळी रे होळी पुरणाची पोळी. हा जोरात. होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी पुरणाची पोळी, होळी रे होळी. वा 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 वा. देवी देवी कुठे असते? तिच्याकडनं पण शिकायचंच ते. होलिका देवी खाऊन टाकते का बघायचं सगळं. होलिका देवी तिला हे मिळालं होतं ना ती अग्निपद सुद्धा जळणार. आणि तरी पण जळाली. मग ती वाईट याच्यासाठी त्याचा वापर केला ना. आपल्याला जे पण मिळालं गॉडकडनं ते गॉड आपल्याला चांगलं हे काम करण्यासाठी दिलेली असते जी पण इच्छा पॉवर. हां ते जळलेलं ना, ते काय झालं? आणा आणा चालेल. आरती करायची ना आपल्याला. घंटा नाही आणला अगस्ती. बापरे, किती ठेवायला पाहिजे ना. त्या कधी मी मला छत्री आणायला सांगितलं, मॅच बॉक्स आणायला सांगितलं, ते सुपारी आणायला सांगितलं. खड्डा काही नको. बाबूला बोलू आधी घंटा घेऊन ये. किती राग लावता येईल मग त्याला पण. बाबू इकडे काय काय इच्छा असतील आणि इकडे म्हणतं इकडे नमस्कार कर आणि म्हणा माझ्यातले जे पण वाईट गुण आहेत ते मी आज होळीमध्ये जाळून टाकणार आहे. मी होळीला अर्पण केले म्हणा आणि मी आजपासून चांगले काम करणार आहे म्हणा. मी रोज रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठणार आहे. रोज रात्री लवकर झोपते आणि लवकर उठते. हाय. आणि लवकर झोपते, लवकर उठते, अजून थोडं लवकर. आणि आपलं काय काय आपण वाटू आणि काय काय तुझे करायला आतापर्यंत पाहिजे ते पेटतच नाही. असं दे ना अगरबत्ती पुढे काय दुर्गुण आहे त्याला सांग इंग्लिश मध्ये. तर माझे दुर्गण आहे दुर्गुण म्हणजे काय? सिन्स. हं? सिनर्स. मी आज होळीमध्ये मी आज होळीमध्ये अर्पण करतो. अर्पण करतो. पुन्हा तसं मी करणार नाही. पुन्हा तसं मी करणार नाही. ते सांगितले बरं का तुला.
आमच्या बाबूला बोला ना होळी अजून एक लाकूडला तिला होळीचं दर्शन तर घेऊ दे बाबूला जा घेऊन ये. जा बाळा. आवडते येतो खाली बाळा खालच्या आमच्या room मध्ये. bedroom मध्ये. आण तर बाळा ती होळी काय चला बोर्डवर पाहतो ना आरतीच्या वेळेस महेश्वरा काही चुकलं असेल काही बोल झाली असेल तर माफ. राग काय म्हणताय? त्याला बोल ना, तू जेवणार आहे ना त्याला फरक पडला बोललो असेल. ना तो नाही मी ठीक लगेच आहे, ते फरक पडला असेल लगेच त्याला झाला होता एक तास ते गोळीने. चला, व्हिडिओ आपण नुसतं राख लावू तिला म्हणा दर्शन करून त्याच्या कपाळाला आणि याला राख लावून देऊ. घे गं बाबू तुला लावते. तर अशा पद्धतीने आम्ही अमेरिकेमध्ये होळी सण साजरा केलेला आहे. तर तुम्हाला कसं वाटला आजचा हा व्हिडिओ आणि आजची ही होळीची आम्ही केलेली पूजा नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की इतरांना सुद्धा शेअर करा. धन्यवाद. होळीची पूजा करत असताना खूप मोठा स्फोट झाला. आम्ही घाबरून लगेच उठलोच. काही कळेना काय झालं. म्हटलं बहुतेक नारळ फुटला असेल, पण नारळ फुटला नव्हता. आम्ही नंतर पाहिलं तेव्हा मग आवाज झाला कसला एवढा मोठा. दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पाहिलं तर ही फरशी फुटलेली होती खूप मोठी अशी. तर याचाच तो स्फोट झालेला होता. तर आम्ही जी होळी पेटवली होती त्यामुळे हा असा प्रकार घडला.